हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी तेवढा डबा ठेवते म्हणजे मग असा नाही ते इथं ठेवू माझ्या पाठीमागे. काय म्हणतो बाप्पू? बापूचं चाललंय की जेवायचं. हे जेवायला सगळी तसली भावनगरी मिरची केली, कारलं केलं वाईच पद्धतशीर. आता जीवतो या काय नाही लागलीच काम चाललंय पद्धतशीर होईल ह्या आठवड्यात. मग कोथमीर भाजी कवा महिना दीड महिना लागेल होईल या ना. नाही त्याला नाही आवडत, त्याला कडू लागत. कडू कारलं खात जा, पित्त होत नाही. हो बर तसं कर मग. आणि तुला पित्त खायची का नाही? जेवायचंय की मला पण व्हिडिओ काढ म्हणजे. रात्री गेलती का नाही? कुठं खाल्लं का मटण? का जेवलेले मी आईस्क्रीम खाल्ली, मग मला मयुरीने आईस्क्रीम. बर 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 असू द्या. राजे तुझं काय आहे? माझं काय नाही, माझं सगळं व्यवस्थित आहे. हाय का? काम मग करणे काय ह्यांना येणं जाणं करण्यापेक्षा मी म्हणलं तिथंच राहा पद्धतशीर. पोरं शाळेला टाका, हे लय धावपळ होती हो. होय अण्णा तुझं काय? हा नाही काय हो, पोराचं बे वाटतं गाडी हाना येत नाही अजून. त्याला दाटीत लय भारी रेशमा काळजी करते. नाही येत मी आता आता ये बंद करणार ते व्हिडिओ. काय अण्णाला कसं पद्धतशीर गाडी अरे शांत शांत भांडणं कर नका. दरवेळीच व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मला तसं काय समधी काय नाही पद्धतशीर जेव दे आणू. आता जेवताना काढीत जाऊ नका हेळी. तुम्हीच बोलताय असं मग तिला आम्ही काय अरे करू? बंद पडतं जेवायचं पोलाव का काय करावा. निवांत राहा पोरी सोरी हे जेवत जाय शाळेत जात जा. हो हा असू द्या. कर राजीला बोलायला हवाय. हा आणि सकाळीच आमचा समाचार झाला. समाचार दिवसातनं होतोय एकदा समाचार झाला. म्हणाले की सगळे विषय बंद आहे, आधी तरच विषय चालू आहे, नाही तर सगळ्या अडचणीच आहे त्या. पद्धतशीर चाललंय. एका शिंदेवाडीला जायचंय मला. का काम आहे माझं जरा. शिंदेवाडी ते फलटण पुढचे ना. फलटण कल्ली पण 10 दिवसांनी जायचंय. होय इथं जाऊन मल्हारी शिंद्यांकडे ते यायचंय जाऊन. इथं जाऊन त्यांचा फोन नंबर गेला तेव्हा मग त्यांचं घर माहितीये का? आम्हाला किती चांगलं. हुडकून काढीन. त्यांचं नाव माहिती की सरपंच आहे. हो अच्छा. हा सरपंचाकडे जाऊन येतो एक दिवशी. हा बर बर. चला नमस्कार सामन्यांना ठेवू आता. मस्त पैकी 10 तरी वाजले असतील. शाळेत जायचं आम्हाला. ओरखली का मम्मीच्या इकडे कपडे धुवायचं चाललं. काय नाही कपडे तुझीच होती, आमची तर काही नाही. आमची तर 4-5 असतात. हो अन्नाची बघ की अन्नाची किती आहे ती. मला काय माहिती. 1 2 3 4 5 5 6 इथं 6. असू दे. अन्नाची आहे ती आमची होती. आता राहिल्यावर तिथं नाही धुवी, घरी आणून धुवा लागतात. तू केस इतकं गुंता का केलाय? गुंता केसात का धुतल्यामुळं? अगं हे केलं नाही, डोकं विचारलं नाही. आवराव म्हणलं पद्धतीने. अजून पप्पांचं आवरायचं. धुणं पण लय होतं, काय करते म्हणलं. आता हे बाकीचं काम गैरा ऊस तोडून ठेवला, कांद्या ठेवल्या आणि तरी पप्पांचं आवरायचं. बापू काय करतात? बापू जेवण करतात. बापू म्हणले मला जेवून दे मग इकडं. कसं माणसं म्हणतात पण बापांचा हरिव नाही काढला.
बापूंचं कसं बापूंचं पण दाखवावं लागतंय. बापूंची चाहती वेगळी इथं होय, आपली चाहती वेगळी इथं. ज्याची त्याची ही असते ती काय नाही ना, बरोबर ना. झालो का आपण केवढी कपडे वाळू घालायची राहिले ती. अजून गाई बसली आता. गाई काय पाणी प्यायची नाही आता, कारण का तिने खाल्लाय ऊस. आता जेवायचं, भूक लागली. मी जाऊ का जेव्हा? माझे पण लय भूक लागली. तुम्ही पण शाळेत लवकर जात जा. हा, जाण्याचा तास आहे गुरुवार. 10:30 वाजल्या पण तास या. आणि सर रोज मला फोन करतात 11 वाजल्याशिवाय शाळेत जात नाही. 11 अगं मम्मी, काल परवा काय झालं, थंडी इतकी वाजत होती की आम्हाला उशीर झाला उठायला. मग उरकायला ह्याला तरी तुम्ही शाळेत आणि स्वयंपाक पण नव्हता झाला. परवा दिवशी उशीर झाला. सर म्हणलं पोरं का शाळेत आली नाही, ती 11:30 वाजल्या. आम्ही उरकत होतो, पण मला काय माहित सरांचा फोन येईल. अगं आलता मला फोन सरांचा. म्हणलं थांबा मी फोन करून विचारते काय झालंय, का म्हणून गेल नाही शाळेत, काय प्रॉब्लेम आहे त्यांना, सगळं आहे त्यांना. तर शाळेत काल पण उशीर झालता, तरी 15 मिनिटं उशीर झालता काल पण. ओके, पण 10:30 वाजता तुपे सरांचा तास आणला. आता हे कपडे कुठे वाळू घालू. असू द्या, बाय बाय. झालं का बापूंचं जेवायचं? बापू चालले तर रानात. बापू मोटर चालली बापूंची. त्यामुळे बापू आजच्या दिवस शिरबळची लाईट असते, उद्यापासून सकाळची पहाटेच लाईट जाते 6 वाजता. त्याच्यामुळे बापू घेतात. आता काय तिथे एक दोरी बांधते अशी. काय करू आता, कुठं घालू कपडे? घाल कुठेतरी, मला जेवायचं जायचंय. जेवा सगळ्यांना, बाय, शुभ दुपार.